फ्री नोट्स, टेस्ट, डेमो लेक्चर्स तसेच ऑनलाईन बॅचेससाठी आत्ताच द इन्फिनिटी अकॅडमी ॲप डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कोर इन्फिनिटी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. महत्त्वाचं म्हणजे आपली MPSC राज्यसेवा 2025साठी बेसिक NCERT सिरीज आपण सुरू केलेली आहे. ह्यामध्ये जॉग्राफी अमित सर घेत असतील, मयुरी मॅडम आपलं पॉलिटी आहे आणि हिस्ट्री जे आहे ते माध्यमातून आपण कव्हर करत आहोत. आता महत्त्वाची गोष्ट काय आहे की NCERT जे आहे तर आपण बेसिकपासून ॲडव्हान्सकडे जाणार आहोत. त्याच्यामुळे आपण जे आहे तर प्रत्येक सब्जेक्टचे 6 स्टँडर्ड NCERT पासून तर 10th पर्यंत आपला पहिलं सेक्शन असणार आहे. त्याच्यामध्ये जवळपास आपण 6वी आणि 7वी जे आहेत अतिशय डिटेलमध्ये जे आहे NCERT आपण बघून घेतलेलं आहे. हिस्ट्रीचे स्टँडर्ड 6th आणि 7th. आता जे पुढचं असणार आहे तर ते म्हणजे आपलं 8th स्टँडर्ड. आणि हा जो कालखंड आहे हा आधुनिक भारताची सुरुवात झालेली असं म्हणू शकतो आपण. ठीक आहे, तुमचं मनपूर्वक स्वागत तेच आहे. तर आज खरं बघायला गेलं तर एक उत्साहाचं वातावरण पूर्ण देशात आहे आणि इतिहासाशी संबंधित गोष्टी आहेत. ठीक आहे, तर त्याच्या सगळ्यांच्या तुम्हाला जे आहे शुभेच्छा. आणि त्यानुसार जे आहे तर येणारा काळ जो आहे तो आपलाच असणार आहे, म्हणजे युवांचा असणार आहे. युवा अवस्थेतल्या विद्यार्थ्यांनी जे आहे तर अतिशय मनपूर्वक कार्य करणं आवश्यक आणि भारताला जे आहे तर महासत्ता बनण्यासाठी आपण जे स्वप्न बघितलेले आहे त्याच्याकडे जाणं आवश्यक आहे. ठीक आहे, चला मग आपलं लेक्चर्स 5ला स्टार्ट करूयात. एक जे आहे तर 6वी 7वी NCERT आपण कंप्लीट केलं. आज जे आहे तर आजच्या आणि याच्या पुढच्या लेक्चर्समध्ये 8th स्टँडर्डचे जे NCERT जे आहे तर आता हा जो सेक्शन आहे हा सेक्शन का महत्त्वाचा आहे ते तुम्हाला सांगतो. आता याच्यामध्ये जर बघाल तुम्ही आत्तापर्यंत आपण काय पाहिलं तर ह्यामध्ये आत्तापर्यंत आपण जे बघितले त्या गोष्टींशी थोडं त्याच्याशी रिलेट करूयात. आपण प्राचीन भारताचा इतिहास पाहिला, बरोबर आहे. प्राचीन भारत पाहिला, प्राचीन भारत. त्यानंतर आपण शिफ्ट झालो ते म्हणजे मध्ययुगीन भारत. याचा कालखंड आपण जो आहे प्राचीनचा 1st to असं म्हणू शकतो आपण 11th जे आहे तर 11th सेंचुरीपर्यंत. मध्ययुगीनचा जर आपण बघायला गेलं तर हा 12th पासून 12th सेंचुरी टू 16th सेंचुरी इथपर्यंत जो आहे तर तो आपण जर बघायला गेलं हा शतकच ना. यस, ओके. आणि त्यानंतर लास्ट येतो तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास. भारत जो आपण कन्सिडर करतो 16th सेंचुरी टू आत्तापर्यंत 20th सेंचुरीपर्यंत, किंवा आजचं असं म्हणू शकतो आपण सेंचुरी म्हणण्यापेक्षा जे आहे तर प्रेझेंट. ओके, याच्यामध्ये आपण प्राचीन भारत पाहिला, मध्ययुगीन भारत पाहिला आणि आधुनिक भारताची आपण सुरुवात करणार आहोत. आधुनिक भारतामध्ये मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजेच काय आहे तर भारतावर युरोपियन्समध्ये जे आहेत तर त्याच्यानंतर फ्रान्स असतील, पोर्तुगीज असतील, डच असतील आणि इंग्रज असतील यांनी भारतावर आले. भारतामध्ये व्यापारी म्हणून आले. ह्या सगळ्यांमध्ये भारतावर राज्य केलं ते युरोपियनमधल्या इंग्रजांनी किंवा इंग्लंड या राज्याने. जवळपास 190 वर्ष भारतावर त्यांनी काय केलेलं आहे तर राज्य केलेलं आपल्याला दिसून येतं. जवळपास प्लासीच्या लढाईपासून 1757 पासून ते 1947 पर्यंत त्यांनी बिनधिक्तपणे भारताचं काय आहे तर फक्त शोषण आणि आर्थिक शोषण केलेलं दिसून येतं. त्यामध्ये जो आहे तो इतिहास कसा सुरुवात झाला, काय झालं हे सगळं आपण जे पाहणार आहोत तर हे NCERT मध्ये पाहणार आहोत. बघा यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे तर आपण करतोय आवर पास थर्ड. हे जे आहे तर याच्यामध्ये हे जे आहे तर 8वीचं स्टँडर्ड जे आहे स्टँडर्ड 8चं हे NCERT बुक आहे. आणि यामध्ये काय पाहायचं आपल्याला कंटेंट्स तर बघा. इंट्रोडक्शन, हाऊ, वेन अँड वेअर, फ्रॉम द ट्रेड टू टेरिटरी द कंपनी एस्टॅब्लिश पॉवर. अतिशय महत्त्वाचा आहे. आधुनिक भारताचा इतिहास कंबाईन असेल, राज्यसेवा असेल,
त्याच्यामध्ये सगळ्यांना तुम्हाला याचा जो अभ्यास असतो हा असतोच, ठीक आहे। त्यानंतर जे आहे रूलिंग द कंट्री साइड, भारतामध्ये त्यांनी कशा पद्धतीने जे आहे तर ग्रामीण भागावर त्यांचा राज्य केलं इंग्रजांनी। त्यानंतर ट्रायबल्स, डाकूज अँड द व्हिजन ऑफ द गोल्डन एज, म्हणजे ज्या पद्धतीने इंग्रजांनी भारतावर राज्य केलेलं आहे याच्यामध्ये जे आहे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना रिबेलला पण सामोरं जावं लागलेलं आहे, रिवोल्टला सामोरं जावं लागलेलं आहे। त्याच्यामध्ये जे आहे तर वेन पीपल रिबेल, तर 1857 अँड आफ्टर, 1857च्या उठावाच्या अगोदरचे रिवोल्ट आणि त्याच्यानंतर उठाव आणि त्याच्यानंतरचे झालेले उठाव, हा जो आहे तर हा भारताच्या इंडिपेंडन्स किंवा स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्सचा एक महत्त्वाचा असा इरा आहे, क्लिअर आहे। त्यानंतर त्याच्या पुढचं जर बघायचं आहे तर सिव्हिलायझिंग द नेटिव्ह एज्युकेशन अँड द नेशन्स, हा सुद्धा काय बघायचं आपल्याला, कशा पद्धतीने राष्ट्रभावना, नॅशनलिझमचा जो आहे तो राईज झाला आणि त्याच्यानंतर जे आहे पीपल्स जे आहेत ते खरं बघायला गेलं तर स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्ससाठी संघर्ष करायला सामान्य माणसाने सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते। हे आपल्याला जे आहे तर महत्त्वाच्या NCERTमध्ये। त्यानंतर वुमन कास्ट अँड रिफॉर्म, भारतामध्ये वैदिक काळ, आफ्टर वैदिक काळामध्ये जे आहे वुमन स्त्रियांची स्थिती कशी होती, त्यानंतर कास्टिझम आफ्टर द वैदिक इरा जो आलेला आहे त्याच्यामध्ये कास्टिझम झाला, त्याच्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या पद्धतीने ज्या कास्टिझम आलेली आहे। आणि जो एक मोठा आता आपल्याला काय माहिती आहे तर जी जात नाही ती जात असंही सुद्धा आपण म्हणत असतो, क्लिअर आहे। त्यानंतर जे आहे द मेकिंग ऑफ द नॅशनल मुवमेंट 1870 ते 1947 मध्ये। मग महत्त्वाच्या अशा भारताच्या इंडिपेंडन्ससाठी, भारताच्या खरं बघायला गेलं तर स्वातंत्र्य काळामध्ये ज्याही महत्त्वाच्या अशा मुवमेंट आहेत 1947 पर्यंतच्या त्या सगळ्या मुवमेंट आपल्याला काय आहे तर डिटेलमध्ये बघाव्या लागणार आहे, क्लिअर आहे इथपर्यंत। पुढे जायचं, चला ठीक आहे। बघा हेच तो आपला जो आहे तर आपला ह्यामध्ये दिलेले कंटेंट्स आहेत, हे बघितलं। आपण आता काय शिकणार आहोत, ह्या NCERTमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे आणि त्याचा जो आहे अभ्यासाशी आपला संबंध कसा असणार आहे आपल्या सिलेबसमध्ये, तर बघा परिचय कसे, कुठे आणि कसे, कधी आणि कुठे, प्रत्येक NCERTची सुरुवात त्याच्यापासून आहे की ह्या ज्या पोझिशनला आहे भारतीय किंवा भारत कशा पद्धतीने आलेला आहे याचा सखोल ज्ञान, सखोल अभ्यास आपल्याला त्याच्यामध्ये करणं आवश्यक आहे। त्यानंतर बघा सुरू होतं ते म्हणजे व्यापारापासून जे आहे तर प्रदेशात कंपनीने सत्ता स्थापन केली। आत्ता हा महत्त्वाचा पार्ट आहे की 1800 म्हणजे खरं बघायला गेलं 1600 मध्ये इंडियन नॅशनल जी आहे तर इंडियन नॅशनल म्हणतो मी, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली इंग्लंडमध्ये। त्यानंतर ते भारतामध्ये काय आलेले व्यापारी म्हणून आले आणि व्यापारी म्हणून आल्यानंतर काही काळामध्ये जवळपास म्हणजे असं म्हणू शकतो आपण 1600 मध्ये एस्टॅब्लिश झालेले आहे। 1609 मध्ये जे आहे 1611 मध्ये जे आहे तर त्यांची काय आहे तर ज्या वखारी स्थापन आल्या त्याच्यामध्ये मच्छलीपट्टणम असेल, सुरत असेल, त्यानंतर जे आहे तर आपण असं म्हणतो कोलकाता, जर त्याच्यानंतर प्लासीची लढाई, बक्सरची लढाई आणि त्याच्यानंतर भारतावर केलेलं राज्य, हे जे आहे तर हे फॅक्टरीचे फॅक्टर्स म्हटले जायचे। अगोदर यांनी फॅक्टरी स्थापन केल्या, फॅक्टर म्हणून आले, त्यानंतर त्यांनी भारतामध्ये कशी सत्ता स्थापन केली ते 1857 पर्यंत। मग या दरम्यान त्यांनी ग्रामीण भागावर राज्य कसं केलं, कारण पूर्वीपासून भारत आहे का आहे तर हा खेड्यांचा देश आहे, त्याच्यामुळे जर आपण बघायला रूरल इंडिया तर त्याला जर म्हणू शकतो तर त्याच्यावर राज्य करण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने मोमेंट्स जे आहेत किंवा कशा पद्धतीने प्रशासन केलं इंग्रजांनी हे आपल्याला याच्यात बघायचं आहे। त्यानंतर वेगवेगळे जे उठाव आहे आदिवासी, दिकू म्हणजे डाकू आणि सुवर्णयुगाची दृष्टी यामध्ये बघायचं आहे। नंतर 1857चा उठाव आपल्याला बघावा लागणार आहे, जेव्हा जास्तीत जास्त प्रकारे तुमचं शोषण केलं जातं अशा वेळेस तुम्ही कसे रिबेल बनतात आणि तुम्ही जे आहेत तर बंडासाठी तयार असतात ते आपल्याला इथे बघताय। तर त्यानंतर 1857 आणि त्यानंतरचे असणारे बंड, ठीक आहे। त्यानंतर नेटिव्ह चे सुसंस्कृतित करणे व राष्ट्राला शिक्षित करणे, इंग्रज भारतात आले आणि इथले जे लोक आहेत त्यांना आपल्याला जर बघायला गेलं तर पाश्चिमात्य शिक्षणाची सुरुवात इंग्रजांनी केलेली आहे। त्याची सुरुवात जर बघायला गेली 1833च्या कायद्यापासून झालेली आहे, ठीक आहे। विल्यम बेंटिंगच्या काळामध्ये सुरुवात झाली, त्यानंतर मॅकॉलेची समिती 1835ला स्थापन झाली, त्यानंतर वुड्सचा खलिता आला आणि हळूहळू 1857 नंतर जे आहे तर आपण म्हणू शकतो तर आणखी 1882 मध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला हंटर कमिशन जे आहे शिक्षणासाठी त्याचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलं। अशा विविध प्रकारे जे आहे तर इथले जे नेटिव्स आहेत, जे मूल निवासी होते भारतातले, यांना शिक्षण देऊन पाश्चिमात्य शिक्षणाचा खरा गंध जो निर्माण केला ते इंग्रजांनी एक चांगलं काम केलेलं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर ह्या काळामध्ये महिला, जात आणि सुधारणा याबद्दल कशा पद्धतीने होतं हा अभ्यास आपल्याला महत्त्वाचा आहे।
त्यानंतर द मेकिंग ऑफ द नॅशनल मुवमेंट 1870 ते 1947. हा मी तुम्हाला सांगितलं आपल्याला काय शिकायचं आहे, आपण काय शिकणार आहोत. क्लिअर आहे. सगळ्या एक्झामसाठी महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे. चला सुरुवात करूयात. सुरुवात झालेली आहे. फ्रॉम ट्रेड टू टेरिटरी द कंपनी एस्टॅब्लिश द पॉवर. भारतामध्ये आले. भारतात काय म्हणून आले तर व्यापारी म्हणून आले आणि नंतर राज्यकर्ते झाले. हे इंग्रजांनी केलेलं आहे. बघा हे जर तुम्ही मॅप बघितला तर ह्या इथे थोडंसं बघून घेऊ शकतो आपण. हे तुम्हाला सांगतोच मी काय आहे. तर याच्यामध्ये जे आहे तर इथे बघा, तर खरं बघायला गेलं ब्रिटिश आयर्लंड कुठे आहे तर युरोपमध्ये आहे आणि त्याचा जो भारताचा जो प्रदेश आहे हा कुठे दिसतो आपल्याला, तो जवळपास इथे आपला भारत आहे. ओके, तर ह्या भारतामध्ये जे आहे तर इथे ती आलेले. तर ब्रिटिश जो होते, या ब्रिटिशांनी काय केलेलं आहे तर व्यापार जो आहे हा व्यापाराचा जो त्यांचा टेरिटोरियल किंवा आपण असं म्हणू शकतो मार्ग, हा कशाच्या माध्यमातून आहे तर हा जर बघायला गेले तर कशाच्या माध्यमातून, समुद्राच्या माध्यमातून ते भारतात आलेले आहे. आता केवळ भारतातच आले का नाही, तर ते जे आहे तर पूर्व एशिया जो आहे इथे त्यांनी वेगवेगळे जे आहे तर राज्यकर्ते बनले. आपण इंग्रजांना म्हणतो की त्यांच्या साम्राज्याचा सूर्याचा अस्त जो आहे तो होत नसे. का होत नसेल, कारण निम्मेपेक्षा जास्त जगाच्या देशांवर इंग्रजांचं राज्य होतं आणि केप ऑफ गुड होप जे आहे तर याला आफ्रिकेतल्या याला वळसा घालून जे आहे तर प्रशांत महासागर आणि त्याच्यानंतर अरब समुद्रामध्ये इंग्रज आलेले आहेत. आणि अशा पद्धतीने 1843 मध्ये खरं बघा तर इतिहास जर बघून घ्यायला गेलं तर इथे थोडं आपण समजून घेऊ. औरंगजेब, ठीक आहे, औरंगजेब वॉज द लास्ट पॉवरफुल मोगल एम्पायर. ठीक आहे, 1707 मध्ये त्याचा जेव्हा मृत्यू झाला तर या 1707 मध्ये औरंगजेबचा मृत्यू झाला आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आफ्टर मुघल जे आहेत तर ते काय होते, एवढे पॉवरफुल नव्हते, वीक निघाले. त्याच्यातला बहादर पहिला जो आहे बहादूर शहा, हा जफर नाही हा, त्यानंतर जहांगीर शहा आणि नंतरचा जो होता तो म्हणजे आपण म्हणू शकतो त्याला तो जो आहे जहांगीर फर्रुखसियार. हे काय आहे तर नंतरचे जे आहेत तर असं म्हणू शकतो आपण औरंगजेब नंतरचे मुघल्स आहेत. परंतु ह्या मुघलांनी एवढे पॉवरफुल नव्हते. हे जे औरंगजेब जो पॉवरफुल लास्ट जो पॉवरफुल नेता होता, त्याच्यानंतर जे आहे ते इंग्रजांना कोणी बघा. आता याच्यामधला इतिहास पटक्यात सांगतो कशा पद्धतीने आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की 1857च्या उठावामध्ये काय आहे तर हडसन, मेजर हडसन ज्याने दिल्ली काबीज केली होती, तर या दिल्लीचं जे आहे तर तुम्ही या चित्रात बघू शकता जो शेवटचा मोगल एम्पायरर होता, सम्राट होता बहादूर शाह जफर, वयाच्या 82व्या वर्षी 1857च्या उठावामध्ये त्याने सामील झालाय. परंतु इंग्रजांनी हा जो उठाव आहे हा दडपून टाकला आणि त्याच्यामध्ये जे आहे तर तुम्ही ते बघू शकतात की त्याला काय करावं लागलंय तर त्याला आपण असं म्हणू शकतो की तो शरणागती पत्करतोय, तोच हा फोटो आहे. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने जे आहे तर ब्रिटिशांनी नंतर जे आहे तर मालमत्तापणे जे आहे तर भारतावर राज्य केलेलं आपल्याला दिसून येतं. एक फटक्यात जे आहे तर आपण तुम्हाला मी ते डायग्राम जे आहे तर माइंड मॅपने सांगून देतो. ठीक आहे, NCERTचा हा पूर्ण पार्ट आहे. त्याच्यामध्ये जर बघाल तर सुरुवात कुठून करतो मी, पूर्ण जे आहे तर तुम्हाला एक मॅपच्या माध्यमातून तुम्हाला ही गोष्ट समजून सांगतो. बघा आता सगळ्यात महत्त्वाचं आहे युरोपमध्ये काय आहे. सपोज आता हा भारत आहे, ठीक आहे, इथे भारत आहे आणि यामध्ये जे आहे तर औद्योगिक क्रांती जी आहे बघा, औद्योगिक क्रांती जी आहे ती झाली युरोप खंडात आणि युरोप खंडात पण कुठे तर इंग्लंडमध्ये. ओके, परंतु लक्षात ठेवा याच्या अगोदरच जे आहे तर 1443 मध्ये युरोप हा एक वेगळा भाग हा. त्यानंतर 1443 मध्ये जे आहे तर 1443 मध्ये काय झालेलं आहे तर तुर्कांनी काय जिंकलं तर इस्तांबूल, कॉन्स्टँटिनोपल जे आहे तर हे जिंकून घेतलं आणि मग हे जे देश आहेत तर यांना काय आहे तर युरोपमधून कुठे जायचं होतं यांना तर हा इथे जर धरूया आपण आशिया खंड. हा आशिया खंड आहे आणि या आशिया खंडात त्यांना आता काय आहे तर यायचा आहे प्रदेश जो आहे आपण असं याला कन्सिडर करूया आशिया, त्याच्यात भारत पण आहे. तर मग इथे जे आहे तर
पोर्तुगीज यांच्या माध्यमातून जे आहे तर यांनी सागरी मोहिमा, कारण खुष्कीचा मार्ग यांनी बंद केला आणि त्याच्यामध्ये जे आहे तर हा जो आफ्रिका खंड आहे या आफ्रिका खंडाला वळसा घालून, हा जर आफ्रिका असेल तर या आफ्रिका खंडाला समुद्राच्या मार्गे वळसा घालून इथे भारतात जे आहे तो वास्को द गामा हा पहिला पोर्तुगीज, वास्को द गामा याने भारतामध्ये, लक्षात ठेवा 1400 वास्को द गामा 1498 मध्ये कालिकत बंदरावर आलेला आहे, केरळ मधला आजचं, ठीक आहे. वास्को द गामा पोर्तुगीज होता आणि अशा पद्धतीने आता नवीन वाटा सुरू झालेल्या आहेत युरोपामधून आणि भारतामध्ये किंवा एशियामध्ये जे आहे तर व्यापाराच्या नवीन वाटा इथे सुरू झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि ह्याच कारणास्तव काय झालेलं आहे पुढे तर ब्रिटिश सुद्धा, आता ब्रिटिशांचं काळ बघा तर याच्यामध्ये जे आहे तर भारतामध्ये जे आहे तर युरोपमध्ये इंग्लंडच नाही तर आता ईस्ट इंडिया कंपनी जी आहेत तर ईस्ट इंडिया कंपनी कुणाकुणाची होती ते लक्षात ठेवा. तर इंग्लंडची होती, त्यानंतर फ्रान्स आणि डच, ह्या काय होत्या ईस्ट इंडिया कंपनी होत्या, लक्षात ठेवा. ईस्ट इंडिया कंपनी इंग्लंडची पण होती, फ्रेंच पण होती आणि डच पण होती. भारतामध्ये युरोपियन्स कोण सर्वात अगोदर कोण आले? पोर्तुगीज आले. पोर्तुगीज आल्यानंतर जे आहे तर ते काही काळ जे आहे त्यांनी व्यापार केलेला आहे आणि त्याच्यानंतर जे आहे तर भारतामध्ये एस्टॅब्लिशमेंट करण्यासाठी जी पॉवरफुल अशी सत्ता आली ती आली इंग्लंड. इंग्लंडमध्ये काय झालेलं आहे तर आपण असं म्हणू शकतो की औद्योगिक क्रांती झाली. बघा आता इंग्लंडचा विषय घेऊयात आपण. पहिले पोर्तुगीज आले, इंग्लंड, ठीक आहे. इंग्लंडमध्ये काय आहे तर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन झालं, औद्योगिक क्रांती. आणि ह्या औद्योगिक क्रांतीनंतर काय झालं तर लक्षात घ्या, ह्या औद्योगिक क्रांतीनंतर आता त्यांचे जे आहे तर मोठमोठ्या कारखान्यांमध्ये काय तयार व्हायला लागले तर वस्तू तयार व्हायला लागल्या. आणि अशा वेळेस काय लागलं तर त्यांना जे आहे तर ह्या वस्तू विकण्यासाठी आता काय लागणार होतं तर ह्या लोकांना औद्योगिक क्रांतीनंतर याच्यासाठी जे आहे तर त्यांना प्रचंड मोठं म्हणजे प्रदेश विकण्यासाठी, त्यांचा माल विकण्यासाठी जो आहे प्रदेश लागणार होता. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर ह्यामध्ये आपल्याला गोष्ट लक्षात येते ती म्हणजे यांची जी आहे तर ईस्ट इंडिया कंपनी जी काय आहे तर व्यापारी कंपनी म्हणून तिची स्थापना झाली 1600 मध्ये. म्हणजे खरं बघायला गेलं तर तिची स्थापना 1599 मध्येच आहे, पण 31 डिसेंबर भरला जातो 1600 मध्ये काय आहे तर ती ऑफिशियली तयार झाली. आणि पुढे जे आहे तर राणी विक्टोरियाने त्यांना सनद दिली. सनद काय दिली? सनद म्हणजे लायसन. तर आता आशिया खंडात व्यापार करण्यासाठी, मग हा व्यापार कशावर चालत असे तर लक्षात ठेवा, हा व्यापार जो आहे तर भारतातले जे आहे त्या काळामधला रेशीम असेल, ठीक आहे, भारतामधलं रेशीम, त्यानंतर काळी मिर्च आणि मसाले याची प्रचंड मागणी युरोपमध्ये होती. त्याच्यामुळे आशिया खंडात जे आहे तर ईस्ट इंडिया कंपनी जे आहे, लक्षात ठेवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, तसे डच पण आले, पोर्तुगीज पण आले, नंतर फ्रेंच पण आलेले आहेत. म्हणजे पण हे जे आहे त्याच्या माध्यमातून जे आहे तर आता काय झालेलं आहे तर भारतामध्ये व्यापार करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनी आलेली आपल्याला दिसून येते. पुढे जाऊयात. मग यामध्ये जर तुम्ही बघाल तर ही जी आली भारतामध्ये त्या काळामध्ये तुम्ही इथे बघू शकतात की कशा पद्धतीने नवाबसानी त्यांचं जे आहे ईस्ट इंडिया कंपनी आलेली आहे. त्यानंतर पुढे जाऊ गेल्यानंतर आपण बघू शकतो की औरंगजेब, लास्ट एम्पायर, डाईड इन 1707, ठीक आहे, इकडे तो. त्यानंतर सबडिव्हाइड्स डिक्लेअर्ड इंडिपेंडन्स मेनी रिजनल किंगडम्स, तो मेल्यानंतर काय आहे औरंगजेब नंतर जे आहे तर हे जे मुघल एम्पायर आहे ते छोट्या छोट्या राज्यांमध्ये, छोट्या प्रदेशांमध्ये विभागलं गेलं. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे तर इंग्रजांना एका पद्धतीने असं म्हणू शकतो आपण की संधी मिळाली भारतामध्ये. ईस्ट इंडिया कंपनी बघा, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 1600, ठीक आहे, गॉट चार्टर्ड फ्रॉम क्वीन एलिझाबेथ, मोनोपोली ओव्हर ट्रेड,
काय मिळवलं त्यांनी? सनद, जे म्हटलं ना मी तुम्हाला, व्यापाराची सनद त्यांनी मिळवली. आणि आता मोनोपॉली असणार आहे जगामध्ये ब्रिटनच्या माध्यमातून जे आहे. तर कोण करणार होतं राज्य? तर ईस्ट इंडिया कंपनी जे आहे व्यापाराच्या दृष्टीने करणार होती. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे. त्यानंतर नो अदर कंपनी, कोणत्याच कंपनीला परमिशन देण्यात आली नाही, फक्त एकच कंपनीला परमिशन होती आणि ती कंपनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी. गुड्स अँड चीपर रेट, हाय प्रॉफिट. भारतातच नाही तर एशिया खंडात येऊन काय आहे, ईस्ट इंडिया कंपनीने जास्तीत जास्त नफा मिळवणं हाच त्यांचा काय होता, मुख्य आणि मूळ उद्देश होता. त्याला त्यांनी कधीही साईडला केलेलं नाही, ठीक आहे. त्यानंतर ॲज अ मर्चंटाईल ट्रेडिंग कंपनी, ट्रेडिंग कोऑपरेटिव्ह फॉर मेकिंग प्रॉफिट. ही राणी एलिझाबेथ आहे आणि हिच्या सनदेने जे आहे अशा पद्धतीने ईस्ट इंडिया कंपनीला सनद मिळाली. आणि समुद्रामार्गे जे आहे तर ते ब्रिटिश जे आहे ते भारतामध्ये व्यापारी म्हणून आलेले दिसून येतात, ठीक आहे. पुढे जायचं, भारतामध्ये आले ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ट्रेडर्स म्हणून, व्यापारी म्हणून. त्यानंतर बघा, ईस्ट इंडिया कंपनी काय आहे, कम्स इन ईस्ट. ईस्ट म्हणजे ईस्टमध्ये आले, पूर्वेकडे आले. ते मर्चंटायलिझम, व्यापारी दृष्टीकरणाच्या माध्यमातून आले. त्यानंतर युरोपियन्स अट्रॅक्ट टू इंडिया. का रे इंडियामध्येच का अट्रॅक्ट झाले हे युरोपियन जे आहे व्यापारी? त्याचं कारण आहे रेशीम, काळी मिर्च आणि विविध मसाले. याच्यासाठी भारत का होता, फेमस होता. त्याने खूप प्रचंड प्रॉस्पेरिटी, समृद्धी भारतात होती. त्याच्यामुळे हे लोक काय आहे, ऑटोमॅटिक अट्रॅक्ट जे आहे भारतात झाले. त्या काळामध्ये इंग्रज जेव्हा भारतात पहिल्यांदा आले तेव्हा मोगल सम्राट जहांगीर हा भारताचा सम्राट होता. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने आहे तर स्वतःला बलवान केलं, ते केलेलं आहे बेंगॉलमध्ये. बेंगॉल काय होता त्या काळामधला बघा, तर सगळ्यात पॉवरफुल, सगळ्यात मोठा, सगळ्यात प्रॉस्पेरिटीने असलेलं हे राज्य होतं बंगाल. सगळ्यात मोठं राज्य भारतातलं, ठीक आहे. त्यावेळेस भारत जो आहे इंग्रजांच्या काळात मुंबई, मद्रास आणि बंगाल या प्रांतामध्येच विभागला गेलेला होता. त्यानंतर यामध्ये दोन गोष्टी घडल्या. भारतामध्ये पहिले व्यापारी म्हणून आले आणि त्याच्यानंतर त्यांनी जे आहे तर भारताच्या राजकारणात प्रवेश केलेला आपल्याला दिसून येतो. द बॅटल ऑफ प्लासी, प्लासीची लढाई 1857. सिराज उद्दौला, रॉबर्ट क्लाइव्ह इंग्रजांच्या माध्यमातून. याच्यामध्ये जे आहे तर सिराज उद्दौलाचा जो तेव्हाचा बंगालचा नवा पॉवरफुल म्हणजे अलीवर्दी खान जो आहे त्याचा हा जो आहे तर पुढचा वारसदार होता, पॉवरफुल असा होता. 1756 मध्ये जो गादीवर आला, परंतु 1757च्या लढाईत त्याला हार मानावी लागली. आणि अशा पद्धतीने भारताच्या ज्या म्हणू शकतो आपण तर खरं बघायला गेलं तर एस्टॅब्लिशमेंट ऑफ पॉवर याच्यासाठी जे म्हणू शकतो आपण एक मायनर जो आहे एंट्रन्स जो आहे तो प्लासीच्या लढाईने जो आहे तर ब्रिटिशांना भारतात मिळाला. बंगालचे जे पॉलिटिक्स आहे त्याच्यामध्ये त्यांना प्रवेश मिळाला. त्यानंतर द बॅटल ऑफ बक्सारा 1764 बिहारमध्ये घडलेलं, मीर कासिम, त्याच्यानंतर जे आहे शुजा उद्दौला आणि शाह आलम द्वितीय या तिघींच्या विरुद्ध कंपनी लढली, त्यांचाही पराभव केला. आणि भारतामध्ये उत्तरेमध्ये पुढच्या 190 वर्षापर्यंत, जवळपास 180, 85, 90 वर्षापर्यंत बिंदिक्त राज्य करण्याचा जो आहे परवाना त्यांना ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला आहे. क्लिअर इथपर्यंत? इथे दिसून येतं बघा द बॅटल ऑफ प्लासी. आता हे बॅटल ऑफ प्लासी का आहे ते पण तुम्हाला त्याचा इतिहास सांगून देतो फटक्यात, ठीक आहे. हे बघा इथे सुद्धा आहे. तर काय झालेलं आहे तर बघा, तर सिराज उद्दौला जो आहे तो हा 1756 म्हणजे अली वर्दी खान जो आहे, ठीक आहे, याचा हा काय होता डिसेंडंट होता. तर त्याच्यानंतर जे आहे तर प्लासीची लढाई जी आहे ती बंगालमध्ये, लक्षात ठेवा आहे, बंगालच्या नदी म्हणजे गंगेमध्ये प्लासी ठिकाणी ही लढाई जी आहे ती लढली गेली. आणि खरंच हे जे आहे दुःखद स्वप्न जे आहे तर भारताच्या इतिहासामध्ये आपण याला म्हणत असतो. यामध्ये जर बघाल कोण कोण होतं तर याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसून येतं. तर ह्यामध्ये जे आहे तर पूर्ण तुम्हाला आपल्याला दिसतंय की कशा पद्धतीने प्लासीची लढाई जी आहे ती झाली आणि त्याच्यामध्ये जो आहे तर कसं काय गोष्टी घडल्या तर बघा. तर यामध्ये तुम्ही बघू शकतात की बॅटल ऑफ प्लासी जे आहे तर हे बॅटल ऑफ प्लासी जे आहे तर हे आपण इथे बघू शकतो की औरंगजेब डायट झाला, त्याच्यानंतर जो आहे तर बंगाल हा पॉवरफुल बनला. याचा वर्दी अली खान आहे, ठीक आहे. तर त्याचा जो डिसेंडंट आहे तो सिराज उद्दौला आलेला आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे तर पॉवरफुलरित्या काय आहे त्यांनी काम केलं. मग याच्यामध्ये जे आहे तर आपण असं बघू शकतो काय होती ही लढाई. तर पटक्यात तुम्हाला प्लासीची लढाई सांगतो. प्लासीची लढाई म्हणजेच काय, भारतामध्ये इंग्रज जे आले व्यापारी म्हणून आले, लक्षात ठेवा. व्यापारी कोण आहे, इंग्रज. यांना भारतामध्ये जे आहे तर व्यापारी आले ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून, ईस्ट इंडिया कंपनी, ठीक आहे. यांना जे आहे तर जहांगीर
तेव्हाचा जो सम्राट होता याने काय दिलं, व्यापाराची सनद दिली, व्यापार सनद दिली, व्यापाराची काय दिली, भारतामध्ये परमिशन दिली. त्यानंतर बघा याच्या पुढे जे आहे तर त्यांनी जे आहे 1607, 1611 आणि 1613 या ज्या महत्त्वाच्या अशा आहेत. तर यांनी पहिली मच्छलीपट्टणम, त्यानंतर सुरत इथे वसाहती स्थापन केल्या. आणि भारतामध्ये खरं बघायला गेलं तर आता काय सुरू केलेलं आहे, त्यांनी व्यापार सुरू झाला आहे. पुढे याच्यानंतर काय झालेलं आहे तर जवळपास हा जो कालखंड आहे 100 वर्ष त्यांनी असा जो व्यापाराचा जो आहे तो कालखंड चालू राहिला. पुढे जेव्हा तुम्ही आपण जातो तेव्हा आपल्याला दिसतं ते म्हणजेच काय आहे तर 17व्या शतकानंतर यांचे जे आहे शतकानंतर फ्रान्स सुद्धा काय आहे तर भारतामध्ये व्यापारी म्हणून आले, फ्रान्स जे आहे. आणि फ्रान्स व इंग्रजचे आहे, इंग्रज यांचं जे आहे तर यांचं व्यापार युद्ध सुरू झालं. आणि या व्यापार युद्धातनंच काय झालेलं आहे तर लक्षात ठेवा, आता या दोघी कंपन्या कुठे लढत आहेत, भारताच्या भूमीवर. कुणासाठी लढत आहेत तर स्वतःसाठीच, पण कसा तर व्यापारासाठी. आणि अशा पद्धतीने जे आहे तर यामध्ये आपल्याला दिसतं की जहांगीरच्या माध्यमातून पहिली वसाहत, फॅक्टरी, वखार जे आहे तर भारतामध्ये त्यांनी तयार केलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, बघा यामध्ये तुम्हाला तेच सांगत आहे. मग या दरम्यान जे आहे तर त्यांचं काय झालेलं आहे, 2 लढाया झाल्या, 2 महत्त्वाच्या लढाया आहे. एक पहिली लढाई लक्षात घ्या जी आहे ते प्लासीची लढाई, जी लढली गेली 1757 मध्ये. त्या काळातला बंगालचा जो पॉवरफुल असा जो म्हणू शकतो आपण, बंगाल जे आहे पॉवरफुल प्रांत होतं. आणि या बंगालच्या प्रांतामध्ये कुणामध्ये लढाई झाली ते लक्षात ठेवा. ही लढाई झाली ब्रिटिश सैन्य रॉबर्ट क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली विरुद्ध बंगालचा नवाब होता सिराजुद्दौला. या सिराजुद्दौला जो होता तर ह्या सिराजुद्दौलाच्या सैन्यामध्ये ही लढाई झालेली आहे. ठीक आहे, सिराजुद्दौलाच्या सैनिकमध्ये. आणि इथे जे आहे तर इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय झाली, सिराजुद्दौलाचा पराभव झाला. सिराजुद्दौलाचा पराभव झाला. या पराभवाची कारणं काय आहेत तर तेही सांगतो. प्रचंड अशी जे आहे तर त्याच्याकडे काय होतं तर त्याच्याकडे सैन्य होतं 50,000 सैन्य, 20 आहे तर प्रशिक्षित असे युद्धासाठी प्रशिक्षित असे हत्ती होते, नवीन जो आहे तर त्याच्याकडे शस्त्र होते. परंतु याच्यामध्ये जे आहे तर विश्वासघात झाला. आणि या विश्वासघात जो होता हा त्याचाच जो सरदार आहे किंवा त्याचा सेनापती मीर जाफर याने काय केलेलं आहे तर याने गद्दारी केली, विश्वासघात केला. आणि हा ज्या युद्धामध्ये उतरला नाही, कारण याला फोडावर राज्य करा या निमित्ताने इंग्रजांनी काय सांगितलं होतं, तुला बंगालचं नवाब पद देऊ, आता तू सिराजुद्दौलाच्या विरोधात आमची जी लढाई होईल ती जी आहे तर त्याच्यामध्ये तू भाग घ्यायचा नाही. आणि त्याच्यामुळे काय आहे तर मीर जाफर हा जो आहे तो तटस्थ राहिला. आणि त्याच्यामुळे जो आहे सिराजुद्दौलाचा पराभव झाला. आणि याच्यानंतर जे आहे तर खरं बघायला गेलं तर बंगालचं जे आहे तर बंगालचं नवाब पद हे कुणाला देण्यात आलं तर त्या देण्यात आलं मीर जाफरला. हा काय होता तर हा इंग्रजांचा पपेट होता, पपेट. ठीक आहे, कठपुतली होता हा, पपेट म्हणून त्याला बसवण्यात आलेला आहे इंग्रजांनी. ठीक आहे, बंगालला इथे काय केलेलं, हरवलं. आणि त्याच्यानंतर मीर जाफरला त्याने पपेट म्हणून बसवलं इंग्रजांनी. परंतु खरी सत्ता कुणाकडे होती, 1757 नंतर इंग्रजांनी प्रचंड प्रमाणात आता बंगालची लूट सुरू केलेली आहे. बंगालची आता प्रचंड लूट जी आहे ती सुरू केलेली दिसून येते. हा नाम मात्र काय होता तर हा याचा जो आहे तर नाम मात्र पपेट असं नवाब पद होतं. पुढे जर बघायला गेलं तर पुढे काय घडलं आणखी ते लक्षात घ्या. पुढे जे आहे तर हा जो आहे मीर जाफर आता ऐकेना असा झाला इंग्रजांचं, तर त्यांनी काय केलं, मीर जाफरला जो आहे तर त्याला पदावरून काढलं. आणि मीर जाफर याचा जावई मीर कासिम याला बंगालचा नवाब बनवलं. मीर कासिम पुढे बंगालचा नवाब बनला. ठीक आहे, आणि अशा पद्धतीने 1857च्या उठावानंतर इंग्रजांनी जे आहे आपण असं म्हणू शकतो की भारताच्या राजकारणात या लढाईचं जे आहे तर काय बनलं ह्या लढाईने, तर ह्या लढाईने एक गोष्ट ठरली तर भारतीय राजकारणात
ब्रिटिशांचा असं म्हणू शकतो आपण की प्रवेश झाला. लक्षात ठेवा प्लासीची लढाई. ओके, त्यानंतर येतो ते महत्त्वाचं म्हणजेच काय तर ती येते बक्सारची लढाई. ओके, ते थोडं तिकडे बघूयात. बक्सारची लढाई इथपर्यंत क्लिअर आहे. प्लासीची लढाई ओके सगळे पॉईंट आहे. त्यानंतर येतं बक्सारची लढाई. बक्सारची लढाई बिहारमध्ये बक्सार आहे आणि ह्या ठिकाणी जे आहे तर पुन्हा एकदा काय आहे तर ब्रिटिश आणि भारतीय संस्थानिक समोर आलेले आहे. ही झाली 1764 मध्ये. ठीक आहे, आता ह्या महत्त्वाच्या अशा युद्धामध्ये काय झालेलं आहे किंवा लढाईमध्ये तर थॉमस मुनरो किंवा मुनरो हा ब्रिटिशांच्या माध्यमातून काय आहे तर याच्या विरुद्ध ब्रिटिश होता आणि याच्या विरुद्ध जे आहे तर 3 लोक लढलेले आहेत किंवा 3 महत्त्वाच्या सत्ता ज्या आहेत त्या लढल्या आपल्याला दिसून येतात. तर कोण कोण आहे बघा. एक तो म्हणजे याच्या विरोधात मीर कासिम. 2 बघा मीर कासिम. 2 शाह आलम द्वितीय हा मोगल सम्राट. आणि तिसरा जो होता तो म्हणजे त्या काळामधला अवधचा नवाब तो होता शुजा-उद-दौला. या तिघींचा जो आहे तर ह्या लढाईमध्ये मुनरो जो आहे ब्रिटिशांच्या माध्यमातून लढलेला आहे आणि याच्यामध्ये जे आहे तर ह्या तिघींचा काय झाला या तिघींचा पराभव झाला. आणि अशा पद्धतीने जे आहे तर निर्णायक जो विजय कुणाचा झाला ब्रिटिशांचा विजय झाला. आणि याच्यानंतर जर बघायला गेलं तर आपण असं म्हणू शकतो की 1764 नंतर भारतामध्ये काय आहे तर इंग्रजी पायाचा सत्ता किंवा इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला, मजबूत झाला. आणि याच्या पुढे जर बघायला गेलं तर याच्यानंतर त्यांनी भारतावर 1947 पर्यंत राज्य केलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, म्हणजे आता जे आहेत याच्यानंतर जे आहे 1764 नंतर बघा काय आहे तर आपण असं म्हणू शकतो की आता बिहार म्हणजे बिहारची ही जी बक्सारची लढाई ही सुद्धा पहिली काय आहे प्लासीची लढाई. आणि या 2 लढायांनंतर जे आहे तर याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की भारताचा आता काय होणार होती तर सगळ्यात जास्त लूट होणार होती. बरोबर आहे, त्याच्यामध्ये बघा इथे दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, यानंतर जे आहे तर त्यांनी काय केलेलं आहे ते आपण थोडं बघूयात. बघा ओके, यानंतर यांनी जे आहे तर भारतात आता काय झालं यांची मोनोपॉली तयार झाली. आणि मग याच्यामध्ये त्यांनी जे आहे तर त्यांचं जे लक्ष आहे भारतामध्ये त्यांनी उत्तरेमध्ये जिंकली प्लासीची लढाई, बक्सारची लढाई जिंकली. आता त्यांचं पुढचं जे लक्ष होतं ते लक्षात ठेवायचं आपल्याला ते होतं म्हैसूर. टिपू सुलतान द टायगर ऑफ म्हैसूर ज्याला म्हटलं जातं. तर टिपू सुलतान जो होता हा जो आहे तर 1799च्या श्रीरंगपट्टणमची जी लढाई झालेली आहे ब्रिटिश त्याच्यानंतर निजाम आणि मराठे यांनी एकत्र येऊन जे आहे टिपू सुलतानचा काय श्रीरंगपट्टणमच्या 1799च्या लढाईमध्ये त्याचा पराभव केला आणि त्याला तिथे मृत्यूला सामोरं जावं लागलं. पण त्याला शेर टिपू सुलतान असं म्हटलं जातं. तर त्याचा जो आहे तर हा काय आहे तर हैदर अली जो होता तर त्याचा हा यंगेस्ट मुलगा होता. म्हणजे याच्या अगोदर जर बघायला गेलं तर टिपू सुलतान हा म्हैसूर संस्थान जे आहे त्या म्हैसूर संस्थानाचा काय होता तर तो राजा होता. त्याचे वडील याच्या अगोदर हैदर अली होता. त्याच्यानंतर जे आहे तर टिपू सुलतान जो आहे तर तो म्हैसूर घराण्याचा म्हणजे असं म्हणू शकतो राज्यकर्ता बनला. आणि प्रचंड प्रमाणात त्याला काय होता तर ब्रिटिशांशी द्वेष होता. त्याला जे आहे तर असं म्हणू शकतो की अनेक विविध प्रकारे जे आहे तर टिपू सुलतानने इंग्रजांविरुद्ध लढा दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि याच्यामध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये त्याने जे बघा तर टिपू जो आहे तो अतिशय जबरदस्त असा सेनानी होता. आणि याच्यामध्ये टिपू इंट्रोड्यूस द नंबर ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इनोव्हेशन, इंट्रोडक्शन ऑफ न्यू कॉनेज, न्यू मौलिदी इन्सोलर कॅलेंडर अँड द न्यू लँड रेव्हेन्यू सिस्टम अँड इनिशिएटेड द ग्रोथ ऑफ म्हैसूर सिल्क इंडस्ट्री. म्हणजे एका पद्धतीने जे आहे तर नवीन विचार करणारा हा काय होता तर तिथे सेनानी होता. आणि टिपू हे जे प्रसिद्ध असे हे जे चित्र दिसतंय तुम्हाला तर बघा श्रीरंगपट्टणमच्या लढाईमध्ये जे आहे तर त्याला जे आहे तर पराभव त्याला बघावा लागला आणि त्याचा मृत्यू झालेला आपल्याला दिसून येतो. पण लक्षात ठेवा त्याच्यामध्ये जे आहे तर काय आहे तर टिपू अँड ही वॉज किल्ड ऑन 14 मे
1799, ठीक आहे. आणि डिफेंडिंग शॉट श्रीरंगपट्टणम वाचवत असताना त्याचा मृत्यू झाला. हे जे महत्त्वाचं असं हे तुम्हाला दिसतंय. तर आजही ब्रिटनच्या जे म्हणू शकतो आपण वस्तू संग्रहालयामध्ये हे जे त्याचं खेळणं नाही म्हणू शकत, तर एक प्रतिकात्मक आहे. त्याच्यामध्ये एक वाघ दाखवला आहे. तो वाघ जो ब्रिटिश सैनिकाच्या छतडावर बसलेला आहे आणि त्याला जर तुम्ही हँडल फिरवला तर तो जो आहे तो खोटा म्हणजे शेरचा आवाज त्याच्यातनं बाहेर येतो आणि शिपायाच्या किंकाळ्या येतात. असं जे आहे तर श्रीरंगपट्टणमच्या लढाईनंतर इंग्रजांनी काय हे सोबत घेऊन घेतलेलं आहे. बघा आता त्यांनी काय केलं, इंग्रजांनी अगोदर प्लासीची लढाई जिंकली, बक्सरची लढाई जिंकली, आता म्हैसूर त्यांनी त्यांच्या अंडर घेऊन घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी जे आहे तर शिकांचा पाडाव केला आणि त्याच्यानंतर जे म्हणू शकतो सिंध प्रांत जो आहे तो त्यांनी तोडून त्यांच्या साम्राज्याला लावला. आणि लास्ट वन जे आहे ते लॉर्ड वेलेस्लीच्या काळामध्ये जे तैनाती फौजची सिस्टम होती त्याच्यानुसार त्यांनी मराठ्यांचा जो आहे तर पेशवाईचा 1818 मध्ये काय केलेला आहे, अंत केलेला आपल्याला दिसून येतो. क्लिअर आहे. आता त्यानंतर वॉर्स विथ मराठाज, टिपू सुलतानचं जे आहे तर त्याचा निकाल लावल्यानंतर म्हणजे किंवा टिपू सुलतानचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचं जे आहे तर बघा इंग्रजांचे आणि मराठ्यांचे म्हणजे त्या काळातला पॉवरफुल अशी जी आपण म्हणतो की जबरदस्त अशी राज्यकर्ते होते मराठाच. आणि पूर्ण भारतावर मराठ्यांचं काय होतं तर राज्य होतं आणि पेशवाईच्या माध्यमातून हे राज्य सांभाळलं जात होतं. परंतु इंग्रजांच्या माध्यमातून पेशवा किंवा मराठा अँग्लो असे 3 युद्ध झालेले आहे आणि हे 3 युद्ध जे आहेत तर ते खूप निर्णायक असे झाले. 1818 मध्ये पेशवाईचा अंत झाला आणि त्या पद्धतीने जे आहे तर भारतामध्ये इंग्रजांना कोणीही आता अपोजन राहिला नाही, अपोटंट म्हणजे ज्याला म्हणू शकतो की अपोनंट राहिला नाही. तर ते लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये 3 लढाई आहेत. तर पहिला आहे द फर्स्ट अँग्लो मराठा वॉर 1775 ते 1782 मध्ये चाललं. द फर्स्ट वॉर वेअर अँग्लो मराठा फाउट बिटवीन द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि त्याच्या विरुद्ध. हे जे आहे तर हे कशाचं आहे तर सुरतच्या ट्रिटीने, सुरतच्या म्हणजे युद्ध कोणी जिंकलं, मराठ्यांनी जिंकलं, इंग्रजांचा पराभव केला आणि तह झाला तो सुरत तह. त्यानंतर द बॅटल दिल्ली टूक प्लेस ऑन 21 सप्टेंबर 1803 ड्युरिंग द सेकंड अँग्लो मराठा वॉर बिटवीन ब्रिटिश ट्रूप्स अँड अंडर द जनरल लेक and the Marathas Scindia army under the general Louis Burnquist. The battle was fought in Pratapganj right across Yamuna river from Humayun's tomb, also giving the battle of local name त्याला दिलं गेलं. आणि अशा पद्धतीने जे आहे तर हे दुसरं होतं. आणि लास्ट वन जे आहे ज्याच्याने काय झालेलं आहे तर पेशवाईचा अंत झाला असं आपण म्हणतो तर ते आहे तर ते महत्त्वाचं तिसरं. द थर्ड अँग्लो मराठा वॉर 1817 to 1880 was the final and decisive conflict between the British East India Company and the Maratha Empire in the England. The war in India, the war left the company control the most India. It began with the invasion of Maratha territories by 1,10,400 British East India Company troops. अशा पद्धतीने जे आहे तर 1818 नंतर काय आहे तर खरं म्हणायला गेलं तर भारतामध्ये ब्रिटिशांना कोणीही जे आहे जबरदस्त असा अपोनंट राहिला नाही, त्याच्या विरुद्ध लढणारा कोणीही सेनानी राहिलेला नाही, ही गोष्ट आहे. आणि आता बघा आता हे झाल्यानंतर काय केलं त्यांनी तर अशा पद्धतीने जे आहे ते इंग्रजांनी सगळी पॉवर त्यांच्या हातात घेतलेली आहे. आता त्यांची काय आहे तर त्यांची जी पॅरामाउंटसी त्यांची वाढलेली आहे. आता हे कसं आहे ते सगळं तुम्हाला मी दाखवतोच. त्याच्या अगोदर आपल्याला काय बघावं लागणार आहे तर महत्त्वाचा असा जो आहे त्यांनी कशा पद्धतीने राज्य केलेलं आहे तर यामध्ये आपण बघूयात. इथपर्यंत क्लिअर आहे. आता बघा 1857 नंतर 1857 म्हणण्यापेक्षा आता आपण थोडं जे आहे याच्याकडे वळूयात. ची लढाई ब्रिटिशांनी जिंकली. आता काय आहे आता लक्षात ठेवा तर आता जो येतो काय येतो तो 1764 सॉरी. त्यानंतर 1764 किंवा असं म्हणू शकतो आपण 1765 ते 1772 हा जो कालखंड होता याच्यामध्ये जो आहे तर बंगालची जी आहे अतिशय दयनीय अवस्था झाली आणि याला कारणीभूत होता तो म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह. कोण आहे रॉबर्ट क्लाइव्ह. ठीक आहे. तर या रॉबर्ट क्लाइव्हने काय केलेलं आहे तर आपण असं म्हणतो की याने तर ते जिंकलंच बरोबर आहे. त्याच्यानंतर जे आहे तर आपण याच्यामध्ये जे आहे तर लक्षात काय घ्यायचं आहे तर बंगालमध्ये काय होती बंगाल या प्रांतात दुहेरी राज्य व्यवस्था आली किंवा दुहेरी शासन व्यवस्था.
रॉबर्ट क्लाइव्ह याने ही लागू केली आणि याच्यामध्ये दोन प्रकार होते, ठीक आहे। एक जे आहे तर जे महत्त्वाचे आहे त्याच्यात दोन अधिकार होते, त्याच्यामध्ये निजामतीचा अधिकार हा विषय होता, निजामत अधिकार आणि दिवाणी अधिकार व दिवाणी अधिकार। तर हे काय होते, तर याच्यामध्ये लक्षात ठेवा ब्रिटिशांनी जे आहे तर या कायद्यानुसार काय केलं बंगालमध्ये, तर बंगालमध्ये जे आहे तर सैन्य व कर वसुली ही काय आहे पैशाचे जे आहे ते स्वतःकडे ठेवलं कंपनीच्या माध्यमातून, आणि प्रशासन जे आहे प्रशासन व सुव्यवस्था याची जबाबदारी कुणाला दिली, तर नवाबाला दिली। म्हणजे पैशाचं कार्य स्वतःजवळ, आणि त्याच्यामध्ये हा जो आहे तर अलाहाबादचा तह जो झाला, अलाहाबाद तह, ठीक आहे 1765 मध्ये, तर या तहानुसार अशा पद्धतीने याच्यातनं जे आहे ब्रिटिशांनी प्रचंड प्रमाणामध्ये काय केलेलं आहे तर बंगालचं शोषण केलं, बंगालचे शोषण। आणि याच्यानंतरच काय झालेलं आहे तर बंगालमध्ये ही जबरदस्त अशी ज्याला द्विशासन पद्धती म्हणू शकतं, ठीक आहे, ती जी आहे तर रॉबर्ट क्लाइव्ह जे आहे तर याने ही इंट्रोड्यूस केली होती, बरोबर आहे। आणि याच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणात जे आहे तर तिथे काय केलं गेलं, बंगालला जो आहे लुटण्यात आलं, अक्षरशः लूट तिथे झालेली दिसते। आणि त्याच्यानंतर जे आहे तर आपण असं म्हणू शकतो की ह्या गोष्टींना झाल्यानंतर जे आहे तर पुढचा जो आला तो आला रॉबर्ट, याच्यानंतर आहे ते म्हणजे लक्षात घ्यावा, त्यानंतर आला तो 1773चा कायदा, त्याला रेग्युलेशन ऍक्ट, पहिल्यांदा रेग्युलेशन ऍक्ट, ठीक आहे। हा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, याचे जे आहे पॉइंट आपण इथे बघूयात। काय होता 1773चा ऍक्ट लक्षात घ्यायचा आपल्याला, द्विध शासन प्रणाली होती, ठीक आहे। द्विशासन प्रणाली बंगालची ह्या कायद्याने काढून टाकण्यात आली। त्याच्यानंतर सेटिंग अप अ न्यू ॲडमिनिस्ट्रेशन्स काय आहे तर याच्यामध्ये बघा 1773 ते 1785 च्या दरम्यान, त्याच्यामध्ये जे आहे 1773चा वॉरेन हेस्टिंग जो आहे, रॉबर्ट क्लाइव्ह नंतर वॉरेन हेस्टिंग हा काय झालेला आहे तर याच्या काळामध्ये हा कायदा आला। आणि लक्षात ठेवा या कायद्याने काय आहे तर जी बंगालमध्ये द्विशासन प्रणाली होती ती काढून टाकण्यात आली। त्यानंतर हा जो होता तो गव्हर्नर जनरल होता 1773 ते 1785च्या कालखंडामध्ये जो आहे। आता काय झालेलं होतं की ह्या कायद्याने जो आहे तर याच्या अगोदर मेजर जनरल जो होता तो आता काय करण्यात आला, बंगालचा गव्हर्नर जनरल करण्यात आला। आणि वॉरेन हेस्टिंग हा बंगालचा काय होता पहिला गव्हर्नर जनरल, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग, त्याचा कालखंड 1773 ते 1785च्या दरम्यान आहे। त्यानंतर याने काय केलेलं आहे तर बघा, तर हा सुप्रीम हेड ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन जो आहे तो आता काय बनला तर पूर्ण भारतामधला सुप्रीम पॉवर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन बनला। त्यानंतर जे आहे तर त्याचं नाव आहे तर गव्हर्नर जनरल जो होता तो त्याचा पहिला गव्हर्नर जनरल बनलेला आहे। ही गोष्ट लक्षात ठेवा, 1773चा कायदा आहे रेग्युलेटिंग ॲक्ट, ठीक आहे। त्याचे काय काय गोष्टी त्या तुम्हाला इथं डायग्रामच्या माध्यमातून आहे। त्यानंतर इंट्रोड्यूस द सेव्हरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स, त्याच्याने काय केलेलं आहे त्याने तर याने जे आहे तर महत्त्वाच्या अशा गोष्टी केल्या, तर याने कोर्ट इंट्रोड्यूस केला 1782 मध्ये, लक्षात ठेवा कोर्ट जे आहे तर न्यायव्यवस्था भारतामध्ये त्यांनी लागू केली। फौजदारी आणि दिवाणी हे जे आहे तर कोर्ट तयार करण्यात आले। हा त्याच्यामध्ये काझी हे सुद्धा पद त्यांनी तयार केलेलं आहे न्यायव्यवस्थेमध्ये। कलेक्टर हे पद तिथे तयार झालेलं आपल्याला दिसून येतं, जिल्ह्यांमध्ये ते पॉवरफुल होतं। तर बघा त्याच्यामध्येच काय आहे तर त्याने डिस्ट्रिक्ट जे आहे तर विभागणी जे आहे तर जिल्हावार विभागणी करण्यात आली आणि त्याला कलेक्टर्स बनवण्यात आले, प्रत्येक जिल्ह्याचा कारभार कलेक्टर बघणार होता। त्यानंतर इंडियन टेरिटरीजमध्ये काय आहे तर प्रेसिडेन्सीज बनवण्यात आल्या। या प्रेसिडेन्सीज कोणत्या होत्या लक्षात ठेवा, आणि याचा जो प्रमुख होता तो गव्हर्नर करण्यात आला। म्हणजे बंगाल जो आहे बंगालच्या अंडर जे आहे तर वेगवेगळ्या प्रेसिडेन्सी तयार करण्यात आल्या, आणि या प्रेसिडेन्सी होत्या बंगाल, मद्रास आणि बॉम्बे,
3 लक्षात ठेवा, मद्रास, बेंगॉल, मद्रास आणि बॉम्बे या 3 टेरिटरी तयार करण्यात, प्रेसिडेन्सी तयार करण्यात आला. म्हणजे जे सत्तेचं जे आहे तर विकेंद्रीकरण करण्यात आलं. पण याचा प्रमुख कोण होता तर तो बंगालचा गव्हर्नर जनरल जो होता वॉरेन हेस्टिंग. आणि मुख्यालय कुठे करण्यात आलं, कोलकाता हे मुख्यालय तयार करण्यात आलंय. त्यानंतर बघा द कलेक्टरेट जे आहे त्यांचं काम काय होतं तर त्याने बघा द सेंट्रल न्यू ऑफ पॉवर त्याला देण्यात आली. कलेक्ट रिव्हेन्यू अँड टॅक्सेस अँड मेंटेन लॉ अँड ऑर्डर हे कलेक्टरला त्या 1773च्या कायद्याने जे आहे पॉवर देण्यात आली. बघितलं. त्यानंतर जे असणार आहे तर त्याच्यामध्ये बघा अ न्यू सुप्रीम कोर्ट वॉज एस्टॅब्लिश. 1773च्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट जे आहे ते कोलकाता इथे तयार करण्यात आलं आहे. कोलकाता इथे ते तयार झालं. ठीक आहे. त्यानंतर अ कोर्ट ऑफ अपील द सरदार निजामत अदालत वॉज ऑल्सो सेटअप द कोलकाता. सुप्रीम कोर्ट तर तयार करण्यात आलं इंग्लंडच्या युरोपियन जे आहे न्यायाधीशांच्या अंडर, परंतु त्याच ठिकाणी त्यांनी सदर निजामत अदालत सुद्धा तयार करण्यात आली, जी एक आपली भारतामधली पुरातन न्याय व्यवस्था होती ती सुद्धा तयार ठेवण्यात आली. त्यानंतर अ न्यू सिस्टम ऑफ जस्टिस न्याय व्यवस्था त्यांनी इंट्रोड्यूस केली. लक्षात ठेवायची ही गोष्ट आपल्याला. आणि त्याच्यामध्ये जे आहे तर बघा त्याने 2 कोर्ट तयार करण्यात, म्हटलो ना मी तुम्हाला, एक जे आहे दिवाणी आणि एक फौजदारी. म्हणजेच कोणतं, क्रिमिनल म्हणजे फौजदारी कोर्ट आपल्या भाषेमध्ये, तर ते आहे फौजदारी अदालत. याच्या अंडर काय होतं, काझी अँड मुफ्ती हे 2 काय आहे तर न्यायदान करणारे पद तयार करण्यात आले. त्यानंतर सिव्हिल कोर्ट दिवाणी अदालतमध्ये काय होतं तर मौलवीज अँड हिंदू पंडित जे आहेत हे तयार करण्यात आले. आणि यांच्यावर जे आहे तर लक्ष ठेवण्यासाठी कोण ठेवलं, युरोपियन डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स. बघा जबरदस्त अशा पद्धतीने काय आहे ब्रिटिशांनी भारतामध्ये आता जे आहे 1773 नंतर कायद्यांच्या माध्यमातून केलेले जे आहे तर व्यवस्था तुम्हाला आता दिसू शकते. क्लिअर बघून घ्या. पुढे जायचं. ओके. हां, आता याच्यानंतर ब्रिटिशांनी काय केलेलं आहे भारतामध्ये ती गोष्ट आपल्याला समजून घ्यायची. आत्ता खरे पॉवरफुल बनले. ठीक आहे. 1773च्या रेग्युलेशन ॲक्टनुसार जे आहे तर ब्रिटिशांनी काय मिळाली, मेन पॉवर त्यांच्या हातात आलेली आहे. आणि ती पॉवर म्हणजे काय तर आता बंगालचा जो आहे तर गव्हर्नर जनरल काय म्हणजे बंगालला मुख्य त्या ठिकाणी गव्हर्नर जनरल बनवण्यात आला. त्याची मोनोपॉली सुप्रिमेसी ठरवण्यात आली. आणि त्याच्यानुसार जे आहे अंडर त्याच्या बंगाल, मद्रास आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी जे आहे तर हे काय करणार होतं, कार्य करणार होते. ठीक आहे. यानंतर महत्त्वाची गोष्ट घडते. बघा कशा पद्धतीने त्यांनी काय केलं, हळूहळू भारतामध्ये त्याचे हात पसरवायला सुरुवात केलेली आहे किंवा सत्ता पसरवायला सुरुवात केलेली आहे. त्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. प्लासीची लढाई. ठीक आहे. त्यानंतर मराठ्यांचा सुद्धा त्यांनी काय केलेला आहे तर पराभव आपल्याला याच्यामध्ये केलेला दिसून येतो. त्यानंतर जे आहे पुढचं आपल्याला जायचं आहे. पुढचं म्हणजे आता द क्लेम ऑफ पॅरामाउंटसी. आता काय आहे तर ते सुप्रीम झाले. आता ब्रिटिशांच्या पुढे कोणीही राहिलेलं नाही. याच्यामध्ये पुढे आला लॉर्ड वेलेस्ली. 1798 साली तो जो आहे तर भारताचा तो म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून आलेला आहे. आणि त्यांनी सुप्रीमसी बघा अंडर द लॉर्ड हेस्टिंग द गव्हर्नर जनरल फ्रॉम 1880 to 1823 न्यू पॉलिसी पॅरामाउंटसी he was initiated. Now the company claimed that the authority was paramount or supreme. आता इंग्रज सुप्रीम असणार आहे. Hence the power gets greater than other states. In order to protect itself, he was justified annexing the threatening annex by Indian kingdom. The process, however, did go to unchanged. अशा पद्धतीने. ठीक आहे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याचं जे आहे तर in the late 1830s, the company became worried about Russia. He imagined that Russia might expand across Asia and other India from the northwest. They fought the Polaroid wars with the Afghanistan between the 1838, 1842 and the 1833. तर यांनी काय केलेलं आहे सुप्रीमसी बनवली आपल्याला दिसून येते. आता याच्यामध्ये जे आहे तर ब्रिटिश जे आहे तर सगळ्या बाजूने भारतामध्ये काय आहे सत्ता केंद्र त्यांना बनायचं होतं किंवा तेच ते बनलेले आहेत. आणि त्यानंतर पुढे जर आपण गेलं तर तो येतो म्हणजे लॉर्ड डलहौसी. याचं थोडं जे आहे तर डॉक्ट्रिन ऑफ लेफ्ट आहे ती बघणार आहोत. त्याच्यानंतर आर्मी कशी होती ती. ठीक आहे. हां, द कंपनी रूल एक्सपांड त्याच्यामध्ये जे आहे. हां, आता हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे लॉर्ड वेलेस्ली. ठीक आहे. बघा सुप्रीमसी अलायन्स म्हणजे काय. ठीक आहे. तर हे जे आहे तर आपल्याला असं म्हणू शकतो हे जे इंट्रोड्यूस केलेलं आहे कंपनी रूल्स एक्सपांड कसे झालेले आहेत तर याच्यामध्ये बघा तर त्यांनी काय केलेलं आहे तर ह्यामध्ये आपल्याला ते वर्ष बघायचे आहेत.
खालसा धोरण असेल किंवा तैनाती फौज धोरण, तैनाती फौज धोरण हे जे आहे तर हे जे आहे लॉर्ड वेलेस्ली याच्या काळात इंट्रोड्यूस झालं. आणि आता हे काय होतं तैनाती फौज, तो 1898 मध्ये भारतात आला, 1798 सॉरी. तर याच्यानंतर त्याने काय केलेलं आहे तर तैनाती फौज धोरण जे आहे, तैनाती फौज धोरण ज्याला म्हटलं जातं, हे त्याने भारतामध्ये इंट्रोड्यूस केलं. आणि याच्यानुसार जे राज्यकर्ते आहे तर या राज्यकर्त्यांचे जे आहे तर याच्यामध्ये त्याने काय केलेलं आहे तर वेगवेगळे जे राज्य होते बघा, राज्यात जे आहे तर राज्यात ब्रिटिश सैनिक काय करणार आता तर त्या राज्यांची ब्रिटिश सैनिक ह्या राज्यांची काय करणार संरक्षण वेगवेगळ्या राज्यांचं ज्यांनी ही काय करार केलेला आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानुसार त्यांना काय मिळत असे तर याच्या बदल्यात ब्रिटिशांना राज्यकर्त्यांकडनं किंवा संस्थानिकांकडनं राज्यकर्त्यांकडून प्रदेश घेतला जात असे, प्रदेशाचा तुकडा दिला जात असे जो त्यांना ब्रिटिशांशी काय आहे तर याला जोडला जात असे त्यांच्या सत्ता केंद्राला किंवा त्यांच्या म्हणू शकतो राज्याला. त्यानंतर एक प्रतिनिधी जो आहे, एक प्रतिनिधी ब्रिटिश प्रतिनिधी, एक ब्रिटिश प्रतिनिधी हा जो आहे तो दरबारात ठेवावा लागे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर कोणताही सैन्य निर्णय व परराष्ट्र संबंध हे जे आहेत हे इंग्रजांना विचारूनच म्हणजे ब्रिटिशांच्या परमिशननेच घ्यावे लागत, ब्रिटिशांची परवानगी आवश्यक. अशा पद्धतीने जे आहे तर जवळपास पहिल्यांदा जे आहे तर हे जे तैनाती फौज जे धोरण आहे लक्षात ठेवा, हे अशा पद्धतीने भारतामध्ये हे स्वीकारल्याने काय झालेलं आहे तर जवळपास त्या काळातले जेही संस्थानिक होते महत्त्वाचे राजे होते त्यांनी स्वतःची जे आहे तर त्यांचं स्वातंत्र्य गमावलं. याच्यामधलं तैनाती फौज पहिल्यांदा स्वीकारली हैदराबाद संस्थानाने किंवा हैदराबाद राज्याने, त्यानंतर हैदराबादच्या निजामाने, त्यानंतर जे आहे तर बडोदा संस्थानाने, त्यानंतर तिसरं जे आहे तर वाडियार घराणे आणि 1802 मध्ये ते जे आहे तर बाजीराव पेशव्यांनी. लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने तैनाती फौज धोरणाच्या माध्यमातून ब्रिटिशांनी जे आहे तर भारतामधले त्या काळातले जे संस्थान होते यांचं जे काय संपून टाकलं तर यांची जे म्हणू शकतो स्वातंत्र्य संपून टाकलेलं आहे. आणि हेच जे आहे तर 1857चा पुढचा जो रिबेल आहे उठाव आहे त्याच्यासाठी सुद्धा हे महत्त्वाचं असं कारण होतं. ठीक आहे. त्यानंतर लक्षात ठेवा आलं तैनाती फौजचं धोरण महत्त्वाचं हेच ते आहे बघा. हा लॉर्ड वेलेस्ली त्याने आणखी दुसरी कोणती आहे सबसिडायरी अलायन्स अकॉर्डिंग टू द टर्म्स ऑफ द अलायन्स इंडियन रूलर्स नॉट अलाउड हॅव देअर इंडिपेंडंट आर्म फोर्सेस दे वेअर टू प्रोटेक्ट द कंपनी बट दे हेड पे फॉर द सबसिडायरीज फोर्सेस दॅट द कंपनी वॉज सपोज मेंटेन द पर्पज ऑफ प्रोटेन इंडियन रूल फेस टू पेमेंट देन देअर टेरिटरी वॉज टेकन अवे द पेनल्टी. आणि हे जे तैनाती फौज धोरण आहे हे पुढे खालसा धोरण लॅपस डॉक्ट्रिन जे आहे त्याला कशा पद्धतीने केलं ते आपल्याला बघायचं आहे. तर हे जे आहे तर लॉर्ड वेलेस्लीने जे आहे तैनाती फौज धोरण केलेलं आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा कायदा येतो तो 1833चा कायदा. आणि या 1833च्या कायद्याने बघा पुढे जे याच्यानंतर येतो 1833चा कायदा. यानुसार आता काय होणार होता तर या अगोदर बंगालचा जो गव्हर्नर जनरल होता तो आता काय बनणार होता तो भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आला. आणि याच्यामधलं पहिलं नाव जे आहे तो लॉर्ड विलियम बेंटिंग हा काय बनला तर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आहे.
लक्षात ठेवायचं आहे. वॉरेन हेस्टिंग काय आहे? भारताचा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे? इथे लिहून देतो. तर तो लॉर्ड विल्यम बेंटिंक आहे. कोणत्या कायद्यानुसार? 1833च्या कायद्यानुसार. आणि अशा पद्धतीने जे आहे तर भारतामध्ये आता ते जे आहे तर पॉवरफुल जे आहे फक्त ब्रिटिशच राहिले, कोणी दुसरा राहिलंच नाही. त्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल ह्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहे की नवाबाला कशा पद्धतीने जे आहे तर त्याच्यामध्ये कंपनी रूल एक्सपांड झाला आहे. कंपनीचा रूल जे आहे बघा, तर कंपनी जे आहे भारतामध्ये कंपनी सत्ता विस्तार एकदा लिहून देतो मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला ती गोष्ट लक्षात राहील अतिशय योग्यरित्या. तर बघा, कंपनीचा सत्ता विस्तारमध्ये पहिलं येतं ती म्हणजे प्लासीची लढाई. ओके. दुसरं बक्सार लढाई. तिसरं, ठीक आहे, ते ऑलरेडी आपण इथे तुम्हाला इथे मी दाखवलं होतं, ते पुन्हा एकदा दाखवून देतो. तो हां, बक्सारची लढाई. त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे? म्हैसूर संस्थान, म्हैसूरवर आक्रमण. त्यानंतर सिंध प्रांत काबीज केला, इन्व्हेडेशन ऑफ सिंध प्रांत. ठीक आहे. त्यानंतर सिंध प्रांत जिंकला. त्यानंतर जे असणार आहे तर बंगालमध्ये सॉरी पंजाब प्रांत जिंकला. पंजाबचा विजय म्हणजे पंजाबवर त्यांनी काय केलं? विजय मिळवला. आणि शेवटी जे आहे तर तिथे आपण असं म्हणू शकतो की 1818 मध्ये त्यांनी पेशवाईचा अंत केला, पेशवाईचा पराभव केला, पेशवाईचा अंत केला. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बघायला गेला तर 1818 नंतर भारतामध्ये कंपनीला म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला कोणीही काय राहिला नाही, तर त्याला अपोनंट राहिलेला नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. याच्या जर पुढचं महत्त्वाची गोष्ट घडते ती म्हणजे जो आहे तर तो पार्ट शेवटचा ज्याच्याने 1857चा उठाव झाला तो म्हणजे ती म्हणजे लॉर्ड डलहौसी जो आहे 1800 हा जो आहे तर 1800 लॉर्ड डलहौसी, अरे लॉर्ड डलहौसी. तर बघा, अकॉर्डिंग टू डॉक्ट्राइन एनी प्रिन्सिपलरी स्टेट टेरिटरी अंडर द डायरेक्ट इन्फ्लुएन्स पॅरामाउंट्स ऑफ द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी द डोमिनंट इम्पेरियल पॉवर इन द सबकॉन्टिनेंट. याने काय केलेलं आहे तर डलहौसी जो आहे तो 1848 ते 1856च्या दरम्यान भारताचा काय होता तर हा भारताचा गव्हर्नर जनरल होता, भारताचा गव्हर्नर जनरल. आणि याच काळात काय आहे त्याने जे आहे तर डॉक्ट्रिन ऑफ लॅपस, ज्याला खालसा धोरण असं देखील म्हटलं जातं, हे खालसा धोरण जे आहे तर ते भारतामध्ये राबवलं. आणि याच्यानेच काय झालेलं आहे पुढे 1857च्या उठावामध्ये जर बघायला गेलं तर हे खालसा धोरण खूप महत्त्वाचं ठरलं. डलहौसीने इंट्रोड्यूस केलं होतं. काय आहे ते तुम्हाला सांगून देतो. बघा, खालसा धोरण डलहौसी. डॉक्ट्रिन ऑफ लॅपस, वेपगत सिद्धांत ज्याला म्हटला जातो. खालसा धोरण, राज्य खालसा धोरण असं म्हणूया, राज्य खालसा धोरण. तर याचे जे आहे तर 3 प्रकार इंट्रोड्यूस कोणी केला तर लक्षात ठेवा लॉर्ड डलहौसी. जो कधी होता तर 1848 ते 1856च्या दरम्यान गव्हर्नर जनरल होता. याने हे राज्य खालसा धोरण अवलंबलेलं आहे. याचे 3 प्रकार होते. एखाद्या राज्याला जर एखाद्या राज्याने तैनाती फौज जे धोरण होतं, या तैनाती फौजची त्याच्याकडे वसुली त्याच्याकडे थकबाकी असेल, तैनाती फौज थकबाकी, तर त्याच्या वसुलीसाठी काय केलं गेलं तर राज्य जे आहे खालसा करणं म्हणजेच काय काढून टाकणं, रिकामं करणं. म्हणजे त्या
जे ते सत्ता केंद्र होते, ते राजे होते, त्यांच्या हातात ते काढून टाकायचं आणि ब्रिटिशांना ते जोडून घ्यायचं. त्याला लॅपलेस थेरी म्हणतात किंवा त्याला म्हणू शकतो आपण लॅपस डॉक्ट्राईन ऑफ लॅपस, व्यपगत सिद्धांत किंवा खालसा धोरण किंवा ते राज्य जे आहे ते काढून टाकणं. त्याच्यासाठी 3 कारणं देण्यात आलं. पहिलं कारण तैनाती फौज, लॉर्ड वेलेस्लीने जी दिली होती तैनाती फौज, याचा जो आहे तर तुम्ही त्याची थकबाकी देऊ शकले नाही तर तुमचं राज्य कुणाच्या घशात जाईल, ब्रिटिशांच्या. दुसरं जे होतं ते म्हणजे दत्तक वारसा नामंजूर, दत्तक वारसा नामंजूर, दत्तक वारसा नामंजूर. आणि याच्यानुसार काय केलेलं आहे तर लक्षात ठेवा, एखादं राज्य आहे, आता सातारा उदाहरण घेऊ तर ह्या साताऱ्याच्या गादीला जे आहे किंवा त्यांना जो आहे तो वंशज म्हणजे मुलगा जर त्यांना वारसदार नसेल तर त्यांना दत्तक वारसा घेऊन ते राज्य चालवता येणार नाही. ते काय करावं लागेल, ते राज्य डायरेक्ट ब्रिटिशांना जोडावं लागेल. एका पद्धतीने काय आहे तर त्यांनी साम्राज्यवाद जो होता इम्पेरियलिझम तो पुढे आणलेला आपल्याला दिसून येतो. आणि तिसरा जे आहे याच्यासाठी त्यांनी कारण सांगितलं ते म्हणजे जी प्रशासकीय अकार्यक्षमता, म्हणजे एखाद्या राज्यामध्ये एखाद्या राज्यात अक्षमता जी आहे म्हणजे प्रशासन व्यवस्थित नाही आहे तर अशा पद्धतीने ते काढून टाकण्यात आलं. आणि हेच धोरणामुळे काय झालेलं आहे तर तुम्ही जर पुढे बघाल तर इंग्रजांच्या बद्दल काय आहे प्रचंड असं. मग याच्यानुसार काय झालेलं आहे, या खालसा धोरणानुसार झांसी, सगळ्यात पहिले तर सातारा, त्यानंतर तुम्ही बघाल संबलपूर, त्यानंतर जयपूर, त्यानंतर नागपूर आणि त्यानंतर झांसी. हे जे त्या काळातले संस्थान होते ज्यांना दत्तक नव्हता म्हणजे वारसदार नव्हता त्यांच्या राज्यकर्त्यांना, म्हणजे त्यांना सुपुत्र नव्हता, तर त्यांना काय करण्यात आलं तर त्यांना त्यांचं राज्य काढून घेण्यात आलं. आणि त्या ब्रिटिशांनी डलहौसीने काय केलं, स्वतःच्या राज्याला जोडून घेतलं. हा तोच डलहौसी आहे ज्याने 1853 मध्ये भारतामध्ये काय केली, तार यंत्रणा, PWD खातं, रेल्वे हे भारतामध्ये सुरू केलेलं आहे. ठीक आहे. आणि प्रशासकीय कार्यक्षमतेच्या अंडर जर बघाल तर याच्यामध्ये अवधचं जे राज्य होतं तर याच्यामध्ये पण तसं सांगण्यात आलं की तुम्ही काय आहे तर तुमचं कार्यक्षमता नाही आहे, तुमचं राज्य व्यवस्थित चालत नाही, अशा पद्धतीने ते राज्य काय आहे स्वतःच्या घशात घालून ठेवलं. ही जी लॉर्ड डलहौसीची जी याला म्हणू शकतो महत्त्वाची अशी जी गोष्ट होती तर त्याला काय म्हटलं जातं तर लक्षात ठेवा, डॉक्ट्रिन ऑफ लॅपस, खालसा धोरण. आणि याच्यानुसार काय आहे, द कंपनी टूक ओव्हर द प्रिन्सेसली स्टेट्स ऑफ सातारा, 1848 मध्ये सातारा खालसा करण्यात आलं. त्यानंतर जयपूर आणि संबलपूर 1849 मध्ये, नागपूर आणि झांसी 1854 मध्ये, तंजावर अँड आरकोट जे आहेत 1855 मध्ये आणि अवध जे आहेत 1856 मध्ये. अशा पद्धतीने जो आहे हा लॉर्ड डलहौसीने काय केलेलं आहे, खालसा धोरण अवलंबलं. आणि याच्यामुळे जर आपण बघायला गेलं तर पुढे 1857चा उठाव झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे हे सगळे कारण होते 1857च्या उठावाला, जे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहणारच आहोत की भारताच्या इंडिपेंडन्स किंवा स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्समध्ये एक गोल्डन इरा जो आहे तो 1857चा उठाव आहे. तो उद्याच्या लेक्चर्समध्ये बघूया. म्हणजे आता बघा पॉवरफुल बनले तर बघा ह्यानुसार काय आहे तर त्यांची जी कंपनीची आर्मी काय एवढी जबरदस्त होती त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे ते 1757 पासून ते 1857 पर्यंत बिनदिक्तपणे जे आहे आता राजसत्ता त्यांच्या हातात आली. तर बघा तर कॉलनिकल रूल ऑफ इन इंडिया ब्रॉट टू सेम न्यू आयडियाज ॲडमिनिस्ट्रेशन रिफॉर्म द पॉवर असोसिएशन मिलिटरी स्ट्रेंथ. म्हणजे भारतामध्ये वसाहतवादाच्या माध्यमातून त्यांनी कशा पद्धतीने स्वतःला पॉवरफुल ठेवलेलं आहे तर बघा तर त्यांची द ट्रॅडिशनल आर्मी, द मुघल आर्मी वॉज मेनली काय होतं क्लॅव्हलरी, इन्फंट्री अशा पद्धतीने होते. ही त्यांची जी आहे तर ब्रिटिश ही जी आहे ही मुघल काळात. आणि इकडे जर तुम्ही बघाल तर इंग्रजांची जी आहे तर प्रोफेशनल सोल्जर्स होते. ठीक आहे. त्यांना काय प्रशिक्षण होतं, त्यांच्याकडे ज्या ॲडव्हान्स अशा त्यांच्याकडे वेपन्स होते. A change according 18th century, the Mughal successor state like Awadh and Banaras started recruiting peacemen, enemies and training professional soldiers. त्यानंतर in the early 19th century, British began to develop uniform military soldiers was increasingly subject to European style. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे तर सैन्य जे आहे तर पॉवरफुल बनवलं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी जगावर काय आहे राज्य केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये या गोष्टी आपल्याला दाखवलेल्याच आहे. ठीक आहे. आणि याचा जो परिणाम झाला या सगळ्या गोष्टींचा तो काय झाला, तो झाला 1857च्या उठावामध्ये. क्लिअर आहे. अशा पद्धतीने जे आहे बघा काय काय शिकलो आज आपण. इंग्रज कसे भारतात आले,
त्याच्यानंतर ते राज्यकर्ते कसे बनले, त्याच्यानंतर हा कायदा आपण बघितलेला आहे. ओके. त्यानंतर जे आहे तर बंगालमधली दुहेरी शासन व्यवस्था, बक्सारची लढाई, प्लासीची लढाई, सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये बघितलेल्या आहेत. ओके. आणि यानुसार जर बघाल त्यानंतर डलहौसीचं खालसा धोरण आपण इथे बघितलेलं आहे, त्यांची आर्मी पाहिलेली आहे आणि सत्ता विस्तार कसा झाला कंपनीचा हे सुद्धा आपण इथे बघून घेतलेलं आहे की कोणत्या कोणत्या लढाया लढून त्यांनी काय आहे तर भारतामध्ये पॉवरफुल सत्ता बनवली आणि 1757 नंतर 1857च्या उठावापर्यंत पॉवरफुल अशी सत्ता कोणाची होती, ब्रिटिशांची होती, ह्या सगळ्या लढाया करून. ठीक आहे. अशा पद्धतीने जे आहे तर 1857चा उठाव हे आपलं काय असणार आहे, पुढच्या उद्याच्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत की एवढा जो आहे 100 वर्षाची लई लूट केली ब्रिटिशांनी, शेवटी 1857च्या उठावामध्ये जे आहे तर त्याचा परिपाक झाला आणि 1857चा उठाव कसा झाला तो तर अपयशी का ठरला, त्याच्यानंतर राष्ट्रवादाचा उदय त्याच्यापासून काय झाला हे आपण सगळं पाहणार आहोत. बघा महत्त्वाची म्हणजे आपली जी टेस्ट आहे आपण जे बघत आहोत तर 2024चा जो लास्ट अटेम्प्ट आहे तर ह्या लास्ट अटेम्प्टमध्ये जे आहे तर त्याच्यासाठी आपल्या जे आहे टेस्ट सिरीज जे आहे ते 21 जानेवारीपासून सुरू झालेल्या आहे. पहिल्या जो दोन टेस्ट आहे त्या फ्री असणार आहे, अमित सरांच्या अंडर जे म्हणू शकतो आपण, हे सगळे जे आहेत तर टेस्ट जे आहेत तर तयार आपण करून घेतलेले आहेत. त्यानंतर जे आहे तर ऑफलाईनला 799 आणि ऑनलाईनला 499 ही त्याची प्राईज असणार आहे ह्या टेस्ट सिरीजची. 21 जानेवारीपासून ते 7 एप्रिलपर्यंत जे आहे तर तुम्हाला जे आहे तर टोटल जे आहे तर इथे ह्या टेस्ट मिळणार आहे. याच्यासाठी तुम्हाला जे आहे तर अतिशय टोटल 17 टेस्ट आहेत आणि 799 ऑफलाईन त्याची फी आहे, 499 ऑनलाईन त्याची फी आहे. अतिशय माफक शुल्कामध्ये तुम्हाला जे आपलं टार्गेट आहे 28 एप्रिल त्याच्यासाठी हे असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आपली जी आहे गट ब आणि गट क मुख्य व पूर्व परीक्षा 2024साठी इंटिग्रेटेड बॅच जी आहे 15 जानेवारीपासून जी आहे ऑनलाईन ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये सुरू झालेली आहे. ठीक आहे. 7 महिने कालावधी असणार आहे, रोज सकाळी 8 ते 12 त्याचा कालखंड असणार आहे, म्हणजे वेळ असणार आहे. 93 70 42 34 72 या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही या बॅच जी आहे तर पुणे साठी तुम्ही आणि नाशिकसाठी हे करू शकतात. आणखी महत्त्वाची अनाउन्समेंट अशी आहे की जे आपलं 16 जूनचं जे टार्गेट आहे ह्या 16 जूनच्या टार्गेटसाठी आपण 12 फेब्रुवारी यापासून ऑफलाईन जी आहे तर ती बॅच नाशिकमध्ये सुरू करत आहोत. नाशिकच्या विद्यार्थी जे बघत असतील त्यांच्यासाठी तर मोफत कार्यशाळा जी आहे तर ती 28 जानेवारी लक्षात ठेवा, येत्या रविवारी सकाळी 11 वाजता सुवर्ण संधी जी असणार आहे ऑफलाईन बॅच आपली सुरू होते. 8 महिने तिचा कालावधी असणार आहे. PSI STI ASO सब रजिस्ट्रार ग्रुप C MVI प्रीसाठी ही अतिशय महत्त्वाची अशी जे आहे तर आपण म्हणू शकतो की हा सेमिनार तुम्ही करा. ह्या सेमिनारमध्ये मी स्वतः हा सेमिनार घेणार आहे. तर कमी दिवसात पूर्व मुख्य परीक्षेचा नेमका अभ्यास कसा करावा याची सुवर्ण संधी 16 जूनमधून जे तुमचं राहून गेलेलं असेल 1-2 मार्कांनी किंवा 2023 मधल्या ज्या पोस्ट राहिल्या असतील त्या कधी अशा तुम्ही पोस्ट घेऊन डायरेक्ट ऑफिसर कसं बनायचं याच्यासाठी हा जो आहे लक्षात ठेवा. याची मेंटरशिप माझ्याकडेच असणार आहे. 28 जानेवारी रविवारी जो आहे तर ही जो आहे तो मोफत सेमिनार आहे. लिमिटेड सीट्स आहेत आपण ठेवलेल्या कारण आपल्याला त्याच्यातनं जास्तीत जास्त अधिकारी घडवायचे आहेत. अशा पद्धतीने हा सेमिनार आपला 28 जानेवारी येत्या रविवारी जो आहे तर जो पत्ता आहे तो उपाध्याय क्लासेस बिल्डिंग अशोक स्तंभच्या मागे नाशिक इथे जे आहे. आणि तुम्हाला याच्याशी काहीही क्युरी असतील तर तुम्ही 98 28 08 95 95 या क्रमांकावर संपर्क साधून जे आहे तर ह्या ज्याच्याशी तुम्ही क्युऱ्या काही असतील तुमच्यात तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. उद्याच्या 1857चा उठाव जो आहे रिबेल रिवोल्ट 1857 तो पाहणार आहोत. तोपर्यंत गुड बाय एव्हरीवन.